नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय माय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। आजपासून आपण व्होकॅब्युलरीची लेक्चर सिरीज सुरू करतोय। आजच्या पहिल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण जे बघणार आहोत ते म्हणजे इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे काय आणि फ्रेझल वर्ब्स काय असतात, त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत याचा थोडासा संबंध आपण समजून घेणार आहोत। आणि येणाऱ्या काळात, आगामी काळात ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला जाताना आपण व्होकॅब्युलरीची तयारी कशी करावी, व्होकॅब्युलरीसाठी काय काय करावं, या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा आजपासून सुरू होणाऱ्या लेक्चर सिरीजमध्ये आपण करणार आहोत। चला सुरू करूया आपल्या या लेक्चर सिरीजला। चला वळूया आपण प्रश्नांकडे। बघा, हा प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न जो आहे तो आहे राज्यसेवा 2018चा। प्रश्न असा आहे, ही कुड नॉट पुट बाय एनिथिंग फॉर द रेनी डेज, आणि विचारलेला आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन दी अबव सेंटेन्स। आता हे जे दिलेली फ्रेज आहे म्हणजे फ्रेझल वर्ब आहे, याचा आपल्याला काय विचारलेला आहे, इथं अर्थ विचारलेला आहे। पहिलं एक लक्षात घ्या, आपल्याला हे समजण्यासाठी इडियम्स आणि फ्रेजेस म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, परंतु फ्रेझल वर्ब्स म्हणजे काय हे जर माहित नसेल, फ्रेझल वर्ब्स म्हणजे काय, तर फ्रेझल वर्ब्स दुसरं तिसरं काहीच नसतं। याच्यामध्ये एक कॉम्बिनेशन असतं, ते म्हणजे एकतर वर्ब प्लस ॲडव्हर्ब दिलेलं असेल किंवा वर्ब प्लस प्रेपोजिशन वाक्यात दिलेलं असेल, किंवा मग ॲडव्हर्ब आणि प्रेपोजिशन दोन्हीही सोबत आलेले असतील, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन असतं। ह्याच्यापासून जे तयार होतं त्याला म्हणतो आपण फ्रेझल वर्ब्स। तर बघा, यांनी विचारलंय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन दी अबव सेंटेन्स। आता मी याचं उत्तर सांगण्यासाठी किंवा ह्याचा अनालिसिस इथं घेणार नाहीये, थोडासा संबंध आपण समजून घेऊया। आता हा 2018ला प्रश्न आहे। 2022ची जी डिपार्टमेंटल जी कंबाईनची 2018चा जो कंबाईनचा एक पेपर आहे त्याच्यात एक प्रश्न आलेला आहे, पुटिंग द कॅट अमंग द पिजन्स। बघा, याच्या अगोदर हा जो प्रश्न आलेला आहे राज्यसेवा 2018ला, त्याच्यानंतर जो कंबाईन ग्रेड बी चा पेपर आहे 2018चाच, त्याच्यावरती सुद्धा पुटिंग या शब्दावरती म्हणजे पुट या शब्दावरती काय विचारण्यात आलेला आहे, एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। परंतु मागच्या याच्यातला जो प्रश्न होता, जरी तिथं फ्रेज म्हटलं असेल पण तो फ्रेझल वर्बवर आधारित प्रश्न होता। कशावरती होता? फ्रेझल वर्ब। तर हे काय दिलेली आहे, तर ही दिलेली आहे त्यांनी एक इडियम। काय दिलेली आहे? इडियम दिलेली आहे। लक्षात घ्या, महत्वाचा आहे, शब्द तोच आहे, पुट हा शब्द आहे, पण तिथं फ्रेझल वर्ब तयार झाली, इथं इडियम झाली। चला वळूया नेक्स्ट प्रश्नावरती। डिपार्टमेंटल PSI 2022चा हा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये परत पुट या शब्दावरती काय विचारण्यात आलेला आहे, प्रश्न विचारण्यात आलेला आहे। यांनी म्हटलेलं आहे ॲडव्हर्टाइज प्रोव्होक्स वन टू ब्लँक वन्स बेस्ट एफर्ट्स। आता इथं यांनी पुट फोर्थ, पुट ऑफ, पुट बॅक, पुट अप अशा प्रकारचं दिलेलं आहे। समजून घ्या, महत्वाचं आहे। जिथं फ्रेझल वर्ब झालेली आहे त्या फ्रेझल वर्बलाच आधारित, फ्रेझल वर्बवर आधारित म्हणजे फ्रेझल वर्बवर आधारित म्हणण्यापेक्षा वर्ब, ज्या वर्बला वापरून त्यांनी फ्रेझल वर्ब तयार केलेली आहे त्याच वर्बला वापरून जिथं जिथं इडियम्स तयार करता आल्यात त्यांना किंवा इडियम्स आहेत त्या इडियम सुद्धा इथं विचारण्यात आलेला आहे। कनेक्शन आहे, कनेक्शन आहे, कनेक्टिव्हिटी समजते। पुट या फ्रेझल वर्बवरती विचारलाय तर पहिल्यांदा प्रश्न, तर मग त्यांनी काय केलेलं आहे की पुट या फ्रेझल वर्ब प्रश्न झालेला आहे, आता इडियम्स वरती घ्या। इडियम्स वरती 2018ला झालेला आहे, आता परत फ्रेझल वर्ब वरती घ्या। चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे। आता नेक्स्ट प्रश्न जो आहे तो प्रश्न आहे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, ब्लो द गॅफ, ब्लो वन्स टॉप, ब्लो हॉट अँड कोल्ड। अशा प्रकारच्या 4 इडियम दिलेल्या आहेत आणि याचे अर्थ दिलेले आहेत आणि यांनी म्हटलेलं आहे की जोड्या जुळवा। काय म्हटलेलं आहे? जोड्या जुळवा। मग इथं मेन वर्ड जो आहे तो कोणता आहे, तो ब्लो वर विचारण्यात आलेला आहे। 2015चा STI चा प्रश्न आहे। मग त्याच्यानंतर काय झालं पुढे चालून समजूया। मग कंबाईन 2019 आली, त्याच्यामध्ये ब्लो वरतीच प्रश्न विचारला, पण लक्षात घ्या पूर्वी ब्लो कशावरती आलाय, इडियम वरती विचारलाय, परंतु इथं ब्लो या शब्दाची फ्रेझल वर्ब तयार करून इथं काय तयार केली, फ्रेझल वर्ब। पहिल्या हा 2015चा जो पेपर काय याच्यात इडियम आहे, म्हणजे पहिल्यांदा इडियम आणि इडियमचा आता काय झालेला आहे, पहिल्यांदा इडियम, आता इडियमची फ्रेझल वर्ब करून टाकलेली आहे यांनी।
ठीक आहे. आणि इथं ब्लँकमध्ये ती ब्लँक फिल करण्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत: ब्लो डाऊन, ब्लो आउट, ब्लो अप, ब्लो ऑफ. आता यापैकी ओळखायचा मिनिंग काय आहे? बरं, कंबाईन 2019 होते, तर ही कंबाईन सी ची झाली. कंबाईन ग्रेड बी ची 2019 चीच परीक्षा, त्याला परत ब्लो हा शब्द त्यांनी घेतलेला आहे आणि परत ते कशावरती आलेले आहेत? ईडीएम वरती आलेले आहेत असं आपल्याला दिसतंय. समजून घेत चला आयोग काय करतोय, कुठून काय घेतोय, कुठून काय घेत नाही, हे समजणे गरजेचं आहे. मग ब्लोचा झालेला आहे. चला वळूया पुढे काय झालेलं आणखीन. मग पुढे आणखीन आपल्याला दिसतंय डिपार्टमेंटल असिस्टंटचा जो पेपर झालेला आहे त्या 2016चा, त्याच्यावरती कॅरी ऑन वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कॅरी ऑन, ठीक आहे. या फ्रेझल वर्बची काय, हे फ्रेझल वर्ब वरती त्यांनी प्रश्न विचारला आणि कॅरी या शब्दावर इथला मेन वर्ड काय झालेला आहे? या 4 ऑप्शन मध्ये बघसाल तर कॅरी या वर्ब पासून ज्या फ्रेझल वर्ब तयार झाल्या त्याच्यावरती प्रश्न. 2017ला जो एक्साइजचा पेपर झालेला आहे, या कॅरीलाच त्यांनी पुढे काय केलेलं आहे? कंटिन्यू केलेला आहे. आणि इथं या कॅरीला कंटिन्यू करून आता प्रश्न कशावरती विचारलेले आहेत? ईडीएम वरती विचारण्यात आलेला आहे. पॅटर्न समजून घ्या. मी डिरेक्टली पॅटर्न समजावून सांगतोय तुम्हाला, डायरेक्ट पॅटर्न सांगतो, इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगत नाहीये की हा पॅटर्न आहे. हा पॅटर्न समजून घ्या. मेन वर्ड ईडीएम्स अँड फ्रेजेस मधला किंवा फ्रेझल वर्ब्स मधला तुम्हाला कळला की तुम्हाला कळेल की आपल्याला कुठल्या फ्रेझल वर्ब करायचे आहेत आणि कुठल्या ईडीएम्स करायचे आहेत. ठीक आहे, चला वळूया नेक्स्ट. तर हे जे प्रश्न दिलेत मी, हे रॅन्डम सिलेक्ट केलेले प्रश्न आहेत जे मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि इथं उद्देश एवढाच आहे की तुम्हाला समजून सांगायचं होतं की नेमके प्रश्न कसे विचारले जातात. प्रश्न भरपूर आहेत, पण त्यातले असे मी हे 3-4 प्रश्न 4-5 प्रश्न घेतले होते समजावून सांगायला की हे रिलेशन आहे. मेन वर्ड खूप महत्वाचा आहे. जसा की इथं ब्लो आणि कॅरी घेतलेला आहे, तसे बरेचसे वर्ड्स आहेत. मी बोलणार आहे फ्रेझल वर्बचे जे मेन वर्ड्स असतात, म्हणजे वर्ब्स असतील, कुठल्या वर्ड्सवर आतापर्यंत जास्तीत जास्त आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, त्यालाच यूज करून त्याच्यावरती कुठल्या ईडीएम्स वरती प्रश्न विचारलेले आहेत. आपण त्याच गोष्टींना लक्षात ठेवून पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी कुठल्या ईडीएम्स आणि फ्रेजेसची, फ्रेझल वर्बची तयारी करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण आणखी एक टॉपिक घेणार आहे, होमोनम्स, होमोफोन, सिनोनम्स, अँटोनम्सचा, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रश्नांकडे कसं बघायला पाहिजे याच्यावरती चर्चा होईल. परंतु आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे ईडीएम्स अँड फ्रेजेस आणि फ्रेझल वर्ब्स. तर हा पॅटर्न आहे, या पॅटर्नला लक्षात ठेवून मला ज्या ईडीएम्स आणि फ्रेजेस किंवा फ्रेझल वर्ब्स महत्त्वाच्या वाटतात किंवा मला जे असं वाटलं या ॲनालिसिसवरून जे दिसतंय त्यावरून ज्या ईडीएम्स आणि फ्रेजेस किंवा फ्रेझल वर्ब्स महत्त्वाच्या आहेत त्या फ्रेझल वर्ब्स आपण आपल्या या आजच्या लेक्चर सिरीजमध्ये घेणार आहोत. चला सुरू करूया आपण. तर पहिला जो शब्द मी घेतलेला आहे याच सिरीज मधला तो शब्द आहे ब्लो. हा जो आत्ता ब्लोचा आपण प्रश्न घेतलेला आहे त्या शब्दाला घेतलेला आहे, महत्त्वाचा शब्द आहे. आणि या ब्लो शब्दापासून ज्या ईडीएम्स तयार झालेल्या, ज्या फ्रेझल वर्ब्स तयार होत आहेत त्या फ्रेझल वर्ब्स आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर याच्यापासून सुरू होणारे ईडीएम्स अँड फ्रेजेस आपण समजून घेणार आहोत. चला ब्लो अपार्ट. तर ब्लो अपार्टचा अर्थ होतो टू डिस्ट्रॉय, नष्ट करणे. याचे मराठीत इथं अर्थ दिलेले नाही आहेत, मी लिहेल. याचा अर्थ काय होतो? नष्ट करणे. डिस्ट्रॉय म्हणजे काय? नष्ट करणे किंवा मग उद्ध्वस्त करणे असा याचा अर्थ होतो. उद्ध्वस्त करणे असा याचा अर्थ होतो. मग द केमिकल कॉट फायर अँड द होल बिल्डिंग ब्ल्यू अपार्ट. पूर्णच्या पूर्ण जी इमारत आहे ती काय झालेली आहे? उद्ध्वस्त झाली आहे. गाईज ट्राय टू अंडरस्टँड, एव्हरी वर्ड हॅज मिनिंग. अँड हे जे वर्ब इथं वापरलेले आहेत, यू कॅन सी using one verb they can make number of phrasal verbs. Therefore it is very important to understand each phrasal verb. आणि त्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की एकाच फ्रेझल वर्बचे अनेक अर्थ असू शकतात आणि वाक्यात कुठल्या कंटेक्स्टनं त्याला विचारलेलं आहे त्या कंटेक्स्टला लक्षात घेऊन त्याचा अर्थ तिथं काढायचा असतो. ब्लो अपार्ट म्हणजे नष्ट करणे किंवा उद्ध्वस्त करणे. आणि इथं दुसरं एक उदाहरण आहे, द न्यू डिस्कवरी ब्ल्यू अपार्ट सायंटिफिक आयडियाज अबाउट हाऊ लाईफ बिगेन. मग आता इथं डिस्ट्रॉय होते का? ब्ल्यू अपार्ट म्हणजे काय? बाकीच्या साऱ्या गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत? बाजूला सारलेल्या आहेत. मोडून काढणे होते याचा अर्थ. काय होते? मोडून काढणे. ठीक आहे, चला वळूया नेक्स्ट याच्यावरती. अवे, ब्लो अवे. आता हा अवे दिलेला आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे? या ब्लोला कन्सिडर करून याला मध्यभागी येतोय. मग याच्यातला पहिला ब्लो अपार्ट
मग आता बघतोय ब्लो अवे, ब्लो अवे, मग बघणार आहोत ब्लो डाऊन, हे अशा प्रकारे लिहून घ्या तुम्ही, किंवा मग ब्लो ओव्हर हे बघणार आहोत, त्याच्यानंतर ब्लो इन बघणार आहे, मग त्याच्यानंतर ब्लो अप बघणार आहे, ब्लो अप, त्याच्यानंतर ब्लो आउट बघणार आहे. हे अशा प्रकारच्या या व्हर्बला वेगवेगळे वर्ड्स त्याच्यासोबत यूज करून, प्रेपोजिशन्स यूज करून वेगवेगळ्या ज्या फ्रेझल व्हर्ब्स बनवलेल्या आहेत त्या आपण बघतोय. लिहिताना फक्त या प्रकारे इथं लिहिलेल्या आहेत, समजून घेऊया. नेक्स्ट आहे ब्लो अवे. ब्लो अवे म्हणजे काय? टू मूव्ह समथिंग फ्रॉम इट्स युज्युअल प्लेस बिकॉज द विंड. म्हणजे काय? हवेसोबत उडत जाणे. याचा अर्थ काय होतो? हवेसोबत असं उडत जाणे म्हणजे ब्लो अवे. ब्लो अवे. माय ऑल क्लोथ्स वर ब्ल्यू अवे बाय द विंड. ब्ल्यू अवे म्हणजे काय? उडून गेले, हवेसोबत उडून जाणे. मग इथं दिलेलं आहे त्यांनी, शी शुड पुट समथिंग ऑन द टेबल क्लॉथ बिफोर इट ब्लोज अवे. तो उडून जाण्याच्या अगोदर त्या टेबलच्या कापडावरती काहीतरी ठेवायला पाहिजे, नाहीतर काय होणार आहे? ते उडून जाणार आहे 100%. काय होते? हवेने एखादी गोष्ट उडून जाणे. ब्लो अवेचा अर्थ काय होते? इथं ब्लो अवेचा अर्थ काय होतो? हवेने उडून जाणे किंवा हवेसोबत उडत जाणे असा याचा काय होतोय? अर्थ होतो. एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट अर्थ हा एकच नाही. आता हा पहिला सांगितला. दुसरा, टू डिफीट समवन कम्प्लिटली. एखाद्याला पूर्णतः पराभूत करणे हा त्याचा. इंडिया ब्ल्यू अवे पाकिस्तान इन फायनल मॅच. या ब्ल्यू अवेचा आणखीन एक अर्थ काय होतो? पराभूत करणे. पराभूत करणे, पूर्णतः पराभूत करणे, पराभूत करणे. सो इंडिया ब्ल्यू अवे पाकिस्तान इन फायनल मॅच म्हणजे काय? तर फायनल मॅच मध्ये इंडियानं पाकिस्तानला काय केलं? डिफीट केलं, हरवलं, पराभूत केलं. हा त्याचा काय होतो? अर्थ होतो. लक्षात घ्या. मी पहिल्यांदा म्हटलं ब्ल्यू अपार्ट. ब्ल्यू अपार्ट म्हणजे काय? उद्ध्वस्त करणे. मग दिलेला केमिकल कॉट द फायर आणि ते बिल्डिंगच काय झाली? उद्ध्वस्त झाली, नष्ट झाली. दुसरा आला ब्ल्यू अवे, हवेसोबत उडून जाणे, हवेसोबत असं 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 उडत जाणे. आणि तिसरा काय अर्थ आहे त्याचा? पराभूत करणे, धोबी पछाड, एकदम त्याला हरवून टाकणे. तिसरा अर्थ आहे टू सरप्राईज ऑर प्लीज समवन. एखाद्याला काय देणे? बघा, सरप्राईज देणे किंवा एखाद्याला आनंदित करणे असा त्याचा अर्थ होतो. एखाद्याला सरप्राईज देणे किंवा काय करणे? एखाद्याला आनंदित करणे. आनंदित करणे, सरप्राईज, आश्चर्यचकित करणे. एखाद्याला काय करणे? आश्चर्यचकित. आश्चर्यचकित. एखाद्याला काय करणे? आश्चर्यचकित करणे असा त्याचा अर्थ होतो. when I first read that it blew me away. म्हणजे एखादी गोष्ट ज्या वेळेला मी वाचली त्यावेळेला मला एकदम आश्चर्यानं, एवढी चांगली ही गोष्ट लिहिलेली असू शकते. बघा, हे खूप महत्वाचं आहे. हे जे इथं देतोय याचा अर्थ काय होते? याचा अर्थ होते when I first read that it blew me away. म्हणजे एकदम मी विचारतो, एवढं सुंदर, एवढं छान, आश्चर्य झालं, आनंद झाला, आश्चर्य झालं आणि आनंदही झाला असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. चला वळूया नेक्स्ट इडियम कडे. नेक्स्ट आहे ब्लो डाऊन किंवा ब्लो ओव्हर. दोन्ही एका ठिकाणी घेतले कारण एका अर्थानं वापरलेले आहेत. ब्लो डाऊन म्हणजे काय? टू मेक समथिंग फॉल डाऊन. एखादी गोष्ट खाली पाडणे. एखादी गोष्ट काय करणे? खाली पाडणे याचा अर्थ होतो. खाली पाडणे, एखादी गोष्ट खाली पाडणे. सो टू बिग ट्रीज हॅड बीन ब्लोन डाऊन इन द स्टॉर्म. बरोबर आहे. वादळात 2 मोठमोठी झाडं ब्लोन डाऊन म्हणजे काय झाली? खाली पडली हा त्याचा अर्थ आहे. मोठमोठी 2 झाडं, उभी असलेली 2 झाडं, मजबूत झाडं वादळानं काय केलेली आहे? ब्लोन डाऊन केलेली आहेत, म्हणजे खाली पाडलेली आहेत. त्यांनी ब्लोन डाऊन केलेली आहेत. नेक्स्ट आहे आवर फ्लेम्स ब्ल्यू डाऊन लास्ट वीक. म्हणजे आमचा जो कुंपण जे आहे, ज्याला आपण काय म्हणतो कुंपण, ते कुंपण सुद्धा काय झालेलं आहे? हवेनं किंवा वादळानं खाली पडलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. हवेत नसेल पण ते खाली पडलेलं आहे. ब्ल्यू डाऊन. आता ब्ल्यू कशाने? त्याच्यात हवा असली पाहिजे, मग वाऱ्यानेच ते काय झालेलं आहे? खाली पडलेलं आहे असा त्याचा
अर्थ होईल. म्हणजे आमचं कुंपण जे आहे ते खाली पडलं असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट टू, याचा दुसरा आहे ब्लो इन. टू अराईव्ह समवेअर वेन यू आर नॉट एक्सपेक्टेड. डोंट ब्लो इन where you are not expected, otherwise it becomes very hard for others to manage the time. आणि तुमच्यासाठी अरेंजमेंट करणं त्यांनाही डिफिकल्ट होतं. ठीक आहे, एक दिलेला आहे, माय कझिन जस्ट ब्लीव इन फ्रॉम फ्लोरिडा फॉर अ 3-day visit. मीन्स आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग हिम टू बी हिअर, टू कम हिअर, बट ही केम. इट इज अन अनएक्सपेक्टेड इव्हेंट. हा अनएक्सपेक्टेड इव्हेंट आहे म्हणून त्यांनी ब्लीव इन म्हटलेला आहे. माय कझन ब्लू इन अनएक्सपेक्टेडली, माय ब्रदर अनएक्सपेक्टेडली केम, असा त्याचा काय आहे अर्थ आहे. ठीक आहे, ब्लो इन म्हणजे काय, याला मराठीत काय म्हणू, एखाद्या ठिकाणी अपेक्षा नसताना येणे, एखाद्या ठिकाणी अनपेक्षितपणे येणे, अनपेक्षितपणे येणे म्हणजे अपेक्षा नसताना येणे, हा त्याचा काय होतो अर्थ होतो. मित्र हो, प्रत्येक इडियम, प्रत्येक फ्रेझल वर्ब जे मी देणार आहे, ह्या ज्या फ्रेझल वर्ब आपण देतो ह्या लिहून घ्या. एक नोटबुक तुमच्या सोबत घ्या. नोटबुकमध्ये 2 कलरचे पेन असू द्या. इडियमचा अर्थ एका पेनमध्ये, फ्रेझल वर्ब तिचा अर्थ आणि एक्झाम्पल हे 2 कलरमध्ये लिहा. त्याचं कारण सांगतो. कारण असं आहे, रिव्हिजन करताना आपल्या डोळ्याखालून ह्या फ्रेझल वर्ब्स भरा 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 जायला पाहिजे. परीक्षेला या फ्रेझल वर्बची तुम्हाला नक्की मदत होईल. कारण मी ज्याही फ्रेझल वर्ब्स देणार आहे, पेपरचा अनालिसिस केल्यानंतर मला ज्या महत्त्वाच्या वाटल्यात, मला जे वाटलंय की बाबा आयोगाने कुठल्या रिपीट केलेल्या, कधी रिपीट केलेल्या, कुठल्या रिपीट होऊ शकतात, कुठल्या नवीन द्यायला पाहिजे, हा अंदाज काढूनच मी ह्या फ्रेझल वर्ब्स तुम्हाला देत आहे, एवढं लक्षात घ्या. चला वळूया नेक्स्ट फ्रेझल वर्बकडे. आता ब्लो इन झालेला आहे, आता ब्लो ऑफ बघणार आहे. ब्लो ऑफचा अर्थ काय होते, वेन एक्सप्लोजन और विंड ब्लोज समथिंग ऑफ, इट रिमूव्स द थिंग फ्रॉम इट्स पोझिशन. काय एक्सप्लोजन काय होते, सर्व उडून जाते ना. बघा, ब्लो ऑफ, ब्लो अवे, ब्लो अपार्ट, या सर्व गोष्टीचे अर्थ समजून घ्या. महत्वाचं आहे, कशानं कुठली गोष्ट वाहत जाईल, कशानं कुठली गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. ब्लो ऑफ, एन एक्सप्लोजन और विंड म्हणजे एक्सप्लोजन म्हणजे काय, स्फोट ज्याला आपण म्हणतो, स्फोट किंवा हवा. ब्लोज समथिंग ऑफ, इट रिमूव्स द थिंग्स फ्रॉम इट्स प्लेस म्हणजे स्फोटानं किंवा हवेनं एखादी गोष्ट, हवा म्हटल्यानंतर झुळूक नाही अर्थातच. द शेड ऑफ रूफ ब्ल्यू ऑफ इन द स्टॉर्म. ठीक आहे, आता हे उडून जाणे आणि ते उडून जाणे याच्यात फरक आहे. म्हणजे याच्यात अर्थ काय होतोय, स्फोटाने किंवा हवेने एखादी गोष्ट उडविणे किंवा उडणे असा त्याचा अर्थ होईल. मग द शेड ऑफ रूफ ब्ल्यू ऑफ इन द स्टॉर्म. ठीक आहे, आपल्या जे छत आहे, ठीक आहे, ते छत वादळानं काय झालेलं आहे, उचलून असं हवेत फेकून दिलेलं आहे. काय झालेलं आहे, काढून टाकलेलं आहे, फेकून दिलेलं आहे म्हणजे काय, काढून ते निघलं आणि उडून गेलेलं आहे. वादळाने आपलं छत उडून गेलेलं आहे, एवढं लक्षात घ्या, उडून गेलेलं आहे ताकद. त्याच्यानंतर द सडन गस्ट ऑफ विंड ब्ल्यू हर हॅट ऑफ. जोराची हवेची झुळूक आली की टोपी सुद्धा कधी कधी उडते बघा, बाईकवर असणारे लोक. ठीक आहे, सो देअर कॅप ब्ल्यू ऑफ ड्यू टू विंड, गस्ट ऑफ विंड. ठीक आहे, वाऱ्याची असा जोराचा झरोका आला की झपकन उडून जाते कधी कधी. तर त्या इथं दुसरं उदाहरण दिलेलं आहे, द सडन गस्ट ऑफ विंड. तिसरं दिलं द एक्सप्लोजन ब्ल्यू द डोअर ऑफ इट्स हिंजेस. मूळ जागावरूनच काढते ना, एकदम स्फोट झाला, एक्सप्लोजन झालं बॉम्बचं, तर जे आहे ते धडकन उठून, पिक्चरात बघा असं धडकन उठून पडून जाते, त्याला म्हणतो आपण ब्लो ऑफ. मग उरलंय काय, तर त्याच्या खाली एक दुसरा अर्थ दिलेला आहे, टू रिमूव्ह, टू कट ऑफ और टू प्रून म्हणजे एखादी गोष्ट कापून बाजूला काढणे किंवा त्या मूळ भागापासून विभक्त होणे असा त्याचा अर्थ होते. लक्षात घ्या, कापून बाजूला
होणे किंवा बाजूला काढून टाकणे, एखादी गोष्ट बाजूला काढून टाकणे असा त्याचा काय होतो अर्थ होतो. हिज राईट लेग वॉज ब्लोन ऑफ बाय अ लँडमाइन. लँडमाइन मध्ये त्याचा पाय, आता हा काढून टाकला का लँडमाइन नाही, तो काय झालेला आहे, तो एकदम उडून गेलेला आहे. त्याचा पाय काय झालेला आहे, चितळा चितळा उडून गेलेला आहे, तुटून पडलेला आहे. तर कापून काढणे किंवा तुटून पडणे हा सुद्धा त्याचा अर्थ होऊ शकतो. तुटून पडणे, तुटून बाजूला पडणे, तुटून बाजूला पडणे असा त्याचा काय होऊ शकतो अर्थ होऊ शकतो, किंवा तुटून पडणे असा त्याचा काय होतो अर्थ होतो. एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट आहे ब्लो ऑफ झालेला आहे. नेक्स्ट आहे ब्लो आउट. ब्लो आउट, ब्लो आउट. आता ज्या वेळेला ब्लो आउट म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ काय होतो, एखादी आग किंवा एखादा दिवा, ठीक आहे, किंवा एखादी वात फुंकर घालून विझवणे, ब्लो आउट. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. हे जे देतो या सर्वांवरती काय आलेले आहेत, प्रश्न आलेले आहेत. प्रश्न सुद्धा मी घेणार आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला काही लेक्चर्समध्ये व्होकॅब्युलरी देतो, त्यानंतर आयोगाचे प्रश्न जेवढे मी व्होकॅब्युलरी घेणार आहे त्याच्यावरती कुठं कुठं विचारलेले आहेत त्याचा एक अनालिसिस आपण घेणार आहोत. चला, ब्लो आउट म्हणजे काय, विझवणे. याचा अर्थ काय होते, विझवणे. याचा अर्थ काय होते, विझवणे, फुंकर घालून विझवणे. शी ब्ल्यू आउट द कॅन्डल्स ऑन हर बर्थडे. आपण असतं ना, बर्थडे असला केक, हॅपी बर्थडे बघतो आणि केक लावलेला असतो, केकच्या पुढे केकच्या आजूबाजूला कॅन्डल्स लावलेला असतो आणि हॅपी बर्थडे म्हणता म्हणता आपण जाऊन त्या कॅन्डल फुंकतो, त्याला म्हणतात ब्लोईंग आउट द कॅन्डल्स. वी ब्लो आउट द कॅन्डल्स, ठीक आहे. म्हणजे आपण तिथं कॅन्डल्स विझवतो, मेणबत्त्या विझवतो असा त्याचा अर्थ आहे. ब्लो इट सेल्फ आउट. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेला ब्लो इट सेल्फ आउट इथं झालेला आहे, इट सेल्फ स्वतःला ब्लो आउट करणे म्हणजे काय, तर मग ते स्वतःला विझवणे, म्हणजे स्वतःला विझवणे काय, स्वतःला शमवणे अशा अर्थाने होऊ शकतो. टू बिकम विकर अँड देन स्टॉप. याचा अर्थ काय होते, शमवणे, शमणे किंवा शमवणे, शमवणे, ठीक आहे, विझणे किंवा थांबणे अशा अर्थाने आपण ब्लो इट सेल्फ आउट याला वापरू शकतो. उदाहरण दिलेलं आहे, आफ्टर अ फ्यू आवर्स द स्टॉर्म ब्ल्यू इट सेल्फ आउट. काही तासानंतर वादळ जे आहे ते स्वतःच काय झालेलं आहे, शांत झालेलं आहे. वादळ तसंच शमून गेलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे टू ब्लो ओव्हर. टू ब्लो ओव्हर बघा, समजून घ्या. आता टू ब्लो ओव्हर, द स्टॉर्म हॅड ब्लोन ओव्हर बाय द इव्हनिंग. याचा अगेन काय अर्थ होते, याचा अगेन अर्थ होते शमने. काय अर्थ होता त्याचा, शमने किंवा शमनेच होईल किंवा शमविणे, शमविणे किंवा थांबणे, ठीक आहे. द स्टॉर्म हॅड ब्लोन ओव्हर बाय द इव्हिनिंग. संध्याकाळपर्यंत वादळ शमलं होतं, थांबलं होतं असा त्याचा काय होतो अर्थ होतो. त्याच्यानंतर ब्लो आउट अगेन. तर इथं ब्लो आउटचा एक वेगळा अर्थ आहे. ब्लोन ओव्हर का दिलेला आहे, कारण इथं दोन मिनिंग सारखे आहेत म्हणून त्या जवळ दिलेला आहे, ब्लो आउट अँड ब्लो ओव्हर. आता ब्लो आउटचा दुसरा एक मिनिंग आहे टू डिसअपॉइंट. लास्ट टाइम यू हॅड ब्लोन मी आउट, आय होप धिस टाइम यू वोंट. यू वोंट म्हणजे काय, आता मला तू डिसअपॉइंट करणार नाही. तिथे उदाहरण, डोंट ब्लो मी आउट दिस टाइम, वी हॅव लॉट्स ऑफ होप्स फ्रॉम यू. तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत, अपेक्षेचा भंग करू नको, म्हणजेच मला डिसअपॉइंट करू नको असा त्याचा अर्थ होतो. डोंट ब्लो मी आउट म्हणजे अपेक्षा भंग करू नको, मला निराश करू नको. डिसअपॉइंटचा अर्थ काय होतो इथं, ब्लो आउट, डिसअपॉइंट, निराश, निराश करणे, निराश करणे असा ब्लो आउटचा काय होतो इथं अर्थ होतो. एवढं लक्षात घ्या. चला वळूया नेक्स्ट इडियम्स, नेक्स्ट फ्रेझल व्हर्ब्स कडे. समजून घेऊया. इथं दिलेला आहे ब्लो अप. हा जो अर्थ आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, हे फ्रेझल व्हर्ब्स बघतोय आपण. ब्लोच्या ब्लो सोबत येणारे जे प्रेपोजिशन्स आहेत त्या प्रेपोजिशन त्या वर्ब पासून आणि प्रेपोजिशन पासून ज्या ज्या फ्रेझल व्हर्ब्स तयार होतात त्या बघतोय. आता आहे ब्लो अप. ब्लो अपचा अर्थ होतो टू डिस्ट्रॉय समथिंग ऑर किल समवन विथ अ बॉम्ब. बघा, ब्लो आउट फुटणे, ठीक आहे, या अर्थाने.
पण डिस्ट्रॉय समथिंग और किल समवन विथ अ बॉम्ब, बॉम्ब टाकून एखाद्याला काय करणे, मारून टाकणे असा त्याचा अर्थ होते टू डिस्ट्रॉय. बॉम्बने व्यक्तीला मारून टाकणे, किंवा मग त्याचा काय होते, बॉम्बने एखाद्या वस्तूला नष्ट करणे. बॉम्बने एखाद्या वस्तूला, स्फोटकाने, हा बॉम्बने म्हणजे स्फोटक, स्फोटकाने एखाद्या वस्तूला नष्ट करणे, वस्तूला नष्ट करणे असा याचा काय होतो, अर्थ होतो. दे थ्रेटन टू ब्लो अप एअरलाइनर इफ देअर डिमांड्स वर नॉट मीट. जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर वी विल ब्लो अप दिस प्लेन, दिस एरोप्लेन. वी विल ब्लो अप. ब्लो अप म्हणजे काय, उडवून टाकणे, उडवून टाकू असा त्याचा अर्थ होतो. आम्ही याला नष्ट करून टाकू, उडवून टाकू असा त्याचा अर्थ होतो, एवढं लक्षात घ्या. सो आपल्याला आठवत असेल बऱ्याचदा टेररिस्ट यूज करतात, ठीक आहे, कोणाला होस्टेज बनवतात, चित्रपटात बघतो आपण होस्टेज बनवतात, तर त्यावेळेला ते धमकी देतात. काय धमकी देतात ते, तुम्ही जर आमच्या डिमांड पूर्ण नाही केल्या तर आम्ही हे सर्व बिल्डिंग बॉम्बने उडून टाकू. दॅट मीन्स वी विल ब्लो अप द होल बिल्डिंग असं त्यांना म्हणायचं असतं. चला बोलूया. टू फील समथिंग विथ युअर. ब्लो अप म्हणजे काय, वी ब्लो अप द बलून, बलून्स, ठीक आहे. आपण फुग्यात हवा भरतो की नाही, त्याला ब्लो अप, हवा भरणे एखाद्या गोष्टीत. सो वी ब्लो अप द बलून, बलूनमध्ये हवा भरणे असा त्याचा अर्थ होतो. टू फील समथिंग विथ एअर म्हणजे काय, तर याचा अर्थ होतो हवा भरणे. आता तुम्ही कुठं कुठं हवा भरता ते तुम्ही बघा, हवा भरणे, हवा भरत चला. चला नेक्स्ट याच्यावरती वळूया. इफ अ प्रॉब्लेम और डिफिकल्ट सिच्युएशन ब्लोज अप suddenly happens or starts to exist. बघा, if a problem or difficult situation blows up suddenly or suddenly, त्याचाच अर्थ आहे it happens or starts to exist. it हा शब्द राहून गेलेला आहे. it happens or starts to exist म्हणजे तिची उद्भवणे, याचा अर्थ काय होतो, उद्भवणे. मी याला म्हणेल एखादी गोष्ट उद्भवणे, उद्भवणे. मग एव्हरीथिंग सीम परफेक्ट अंटिल ऑल दिस ट्रबल विथ माय रिलेटिव्स ब्लीव अप. त्यांच्यासोबत हे प्रॉब्लेम सुरू झाले, त्यांच्यासोबत हे प्रॉब्लेम उद्भवले तेव्हापासून जोपर्यंत, बघा काय म्हणलं, एव्हरीथिंग सीम परफेक्ट अंटिल दी, म्हणजे जोपर्यंत हा प्रॉब्लेम आला नाही तोपर्यंत परफेक्ट चालू होतो, परंतु हा प्रॉब्लेम आला, उद्भवलं, साऱ्या गोष्टी बिघडल्या. मग इथं काय, तो उद्भवणे किंवा एखादी गोष्ट सुरू होणे सुद्धा होऊ शकतो. हा प्रॉब्लेम सुरू होणे, सुरू होणे, एखादी समस्या सुरू होणे या अर्थाने, हा एखादी समस्या सुरू होणे या अर्थाने त्याला वापरलं. अनदर रो ब्ल्यू अप दिस वीक ओव्हर द प्रपोज राईज इन स्कूल फीज. ठीक आहे, शाळेच्या फी मध्ये जी वाढ करण्याचं प्रपोजल आहे त्याच्या विरोधात आणखीन एक काय उद्भवलेलं आहे, एक एक डिबेट किंवा एक हे आंदोलन ज्याला म्हणू ते उद्भवलं. उद्भवणे हा अर्थ लक्षात घ्या, उद्भवणे, निर्माण होणे, सुरू होणे या अर्थाने ब्लोअपचा उपयोग केला जाऊ शकतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे सडनली बिकम व्हेरी अँग्री ऑर टू स्पीक अँग्रीली. म्हणजे याचा अर्थ काय, अचानक, अचानकपणे रागावणे किंवा रागाने बोलणे, रागाने बोलणे हे त्याचे काय होतात, अर्थ होतात, एवढं लक्षात घ्या. शी ब्लीव अप ॲट मी अँड स्टार्टेड कॉलिंग मी ऑल दीज नेम्स. तुम्ही बघा, समटाइम्स युअर मम्मी blows up at you and starts you calling by different name. नालायका, मूर्खा, तुला इथं कळतच नाही वगैरे वगैरे. शी इज ब्लोईंग अप, रिमेंबर, रागावत आहे, रागावणे असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. बघा आपले आई वडील कधी कधी ते ब्लो अप ॲट अस अँड समटाइम्स युअर फ्रेंड्स इवन ब्लोज अप ॲट यू, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग ब्लो अप म्हणजे काय होऊ शकते, रागावणे सुद्धा या अर्थाने त्याला वापरलं जाऊ शकतं. चला वळूया नेक्स्ट त्याच्यावरती. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे ब्लोचे आहेत
परंतु इथून थोडंसं आत्तापर्यंत ज्या अभ्यासल्या त्या होत्या इडियम्स, आय एम सॉरी फ्रेझल वर्ब्स. काय होत्या? फ्रेझल वर्ब्स. आत्ता जे अभ्यासतोय ते आहेत इडियम्स. टू ब्लो अवे द काऊ वेब्स, बॅनिश अ स्टेट ऑफ स्लगिशनेस. म्हणजे काय आहे? एखादी अंगावर आलेली मरगळ आहे ना ती उचलून फेकून देणे. हट, हा नको मला, हे कंटाळवाना पण जरा फ्रेश होऊ येऊ द्या. मग इथं दिलेल्या टू बॅनिश, बॅनिश म्हणजे काय? फेकून देणे, काढणे. अ स्टेट ऑफ स्लगिशनेस म्हणजे काय? मरगळ जी असते ना, मरगळ आलेली एकदम ताण तणाव आलेला हा काढून फेकणे. इनलायवन और रिफ्रेश वनसेल्फ, स्वतःला एकदम रिफ्रेश करणे. ठीक आहे, म्हणजे काय? मरगळ काढून फेकणे. याला आपण काय म्हणू? आलेली मरगळ काढून, आलेली मरगळ काढून फेकणे. नवचैतन्य निर्माण करणे याला असं म्हणू शकतो. नवचैतन्य निर्माण करणे या अर्थाने सुद्धा याला आपण वापरू शकतो, एवढं लक्षात घ्या. मग इथं दिलेल्या लक्षात महत्वाचं आहे. मग अस्ट्रोल अलॉन्ग द क्लिफ विल ब्लो अवे द काऊ वेव्स. थोडासा फिरला की फ्रेश वाटेल तुला, चल आपण फिरायला जाऊ. कळतंय का मला काय सांगायचं आहे? आपण ज्या वेळेला एखादा मित्र निराशेच्या गर्ततेत असेल त्याला म्हणायचंय, त्याला काय म्हणायचं आहे? लेट्स गो फॉर अ वॉक टू ब्लो अवे द काऊ वेव्स. हे जे काही मरगळ आली ना, हे चल फेकून देऊ आपण, चल फिरायला जाऊ. फिरायला गेल्यानंतर ही सर्व मरगळ काय होईल? निघून जाईल. टू ब्लो हॉट अँड कोल्ड. टू ब्लो हॉट अँड कोल्ड म्हणजे काय म्हणू शकतो आपण? हो नाही, हो नाही, हो नाही, हो नाही. ही जी अवस्था असते म्हणजे ओपिनियन बदलते ना, मत बदलणारी. मत बदलणे, मत बदलत राहणे. ठीक आहे, करू की नाही? जातो जातो जातो, नाही नाही आता नाही जात, जातो जातो जातो, नाही नाही आता नाही जात, खातो खातो खातो, आता नाही खात, खातो खातो खातो, आता नाही खात. नेमकं काय चाललंय? खायचं की नाही खायचं? नेमकं काय चाललंय? जायचं की नाही जायचं? नेमकं काय चाललंय? बसायचं नाही बसायचं? काय एक मत नाही, पण चेंज होतोय माइंड, चेंजिंग, ओपिनियन चेंज होत आहेत. अशा प्रकारच्या माइंडसेटला आपण म्हणतो टू ब्लो हॉट अँड कोल्ड. नेक्स्ट वन, ब्लो. ब्लोचा अर्थ एक आणखी होतो टू स्पॉइल, एखादी गोष्ट बिघडवणे. याचा अर्थ काय होते? बिघडवणे, बिघडवणे. ठीक आहे, डोंट ब्लो दिस चान्स. गमवणे, गमवू नको, बिघडवणे किंवा मग गमवणे या अर्थाने. गमवणे, गमावणे, गमवणे नाही ते गमावणे या अर्थाने सुद्धा त्याला आपण वापरू शकतो. गाईज, डोंट ब्लो द चान्स, द अपकमिंग चान्स और द चान्सेस. ठीक आहे, गमावू नका, वाया घालवू नका. टू ब्लो आउट ऑफ प्रपोर्शन. आता काय आहे? टू ब्लो आउट ऑफ प्रपोर्शन याचा अर्थ होते टू कॉज समथिंग टू बिकम लार्जर दॅन इट शुड बी और टू बी ट्रीटेड. आहे त्याच्यापेक्षा आवाजवी जास्त मांडणी करणे, त्याला म्हणतो टू ब्लो आउट ऑफ प्रोपोर्शन. आहे त्याच्यापेक्षा अधिक सांगणे, आहे त्याच्यापेक्षा अधिक, आहे त्याच्यापेक्षा अधिक दाखवणे, आहे त्याच्यापेक्षा अधिक दाखवणे हा त्याचा काय होतो? दाखवणे हा त्याचा अर्थ होतो. आहे त्याच्यापेक्षा अधिक, आहे एवढंसं पण एवढं करून सांगणे, रबरासारखं लांबवणे, राईचा पर्वत करणे याचा अर्थ होऊ शकते. काय करणे? राईचा पर्वत करणे. मग इथं दिलेला आहे एक्झाम्पल, यू आर ब्लोईंग थिंग्स आउट ऑफ प्रोपोर्शन. तू गोष्टी जेवढ्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त लांबवतोयस, राईचा पर्वत करतोय हा त्याचा अर्थ होते. सो गाईज, यू शुड नॉट ब्लो आउट ऑफ प्रोपोर्शन, यू शुड नॉट ब्लो द थिंग्स आउट ऑफ यू शुड नॉट ब्लो आउट द थिंग्स ऑफ प्रोपोर्शन. असं आपण त्याची इडियम काय करू शकतो? तयार करू शकतो. सो व्हॉट आय से, डोंट ब्लो थिंग्स आउट ऑफ proportion. If you blow things out of proportion, you will get, what will you get? You will get nothing. काही भेटणार नाही. The story was blown out of proportion in the newspaper. हे दुसरं उदाहरण आहे. न्यूजपेपर मध्ये the story was blown out of proportion म्हणजे आहे त्याच्यापेक्षा ओढून सांगण्यात आली असा त्याचा अर्थ होतो. blown out of proportion, न्यूजपेपर मध्ये स्टोरी आहे त्याच्यापेक्षा जास्त रंगवून सांगणे हा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे blow out of the water. ब्लो आउट ऑफ द वॉटर याचा अर्थ टू डिफीट और डिस्ट्रॉय. ठीक आहे, टू ब्लो आउट ऑफ द वॉटरचा अर्थ काय होते? टू डिफीट, पराभव करणे. आता रिपीट होत आहेत म्हणून काही एक्झाम, याचा होते अर्थ पराभूत करणे, पराभूत
किंवा पराभव करणे. तर आपण असं म्हणू शकतो याचं उदाहरण, ही माय फ्रेंड वॉज ब्लोन आउट. याचा अर्थ ब्लोन आउट इन द कॉम्पिटिशन ऑफ द वॉटर. ब्लोन आउट ऑफ द वॉटर म्हणजे काय, तो माझा फ्रेंड वॉज ब्लोन आउट ऑफ द वॉटर इन द कॉम्पिटिशन म्हणजेच काय, तो जो आर्ग्युमेंट झालेली आहे त्या आर्ग्युमेंटमध्ये काय झालेला आहे, पराभूत झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. नेवर एव्हर यू शुड लेट युअर सेल्फ ब्लोन आउट ऑफ द वॉटर. तुम्ही कधी पराभूत झाले नाही पाहिजे, ती जिद्द असली पाहिजे जिंकण्याची. चला नेक्स्ट वन आहे पुट अबाउट. आता काय आहे, ब्लो संपल्यात. आता जे बघतोय आपण त्या फ्रेझल वर्ब. बघा पहिल्यांदा काय बघितलं आपण, ब्लोच्या फ्रेझल वर्ब्स, नंतर त्याच्यापासून सुरू होणाऱ्या इडियम्स. आता बघणार आहोत आपण पुट या शब्दाच्या फ्रेझल वर्ब्स. पुट अबाउटचा अर्थ होतो टू टेल अ लॉट ऑफ पीपल न्यूज ऑर इन्फॉर्मेशन दॅट माइट नॉट बी ट्रू. प्रचार किंवा प्रसार करणे हा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ काय होतो, प्रचार किंवा प्रसार करणे. मग आता प्रचार आणि प्रसार करणे कशा गोष्टीच्या, ज्या कदाचित खऱ्या असू शकत नाहीत, अशा गोष्टीच्या. खऱ्या नाहीत नाही, कदाचित खऱ्या असू शकत नाहीत किंवा कदाचित खऱ्या नसतात अशा गोष्टीचा काय करणे, प्रचार किंवा प्रसार करणे. रुमर्स हॅव बीन पुट अबाउट दॅट द प्रिन्सेस इज थिंकिंग ऑफ गेटिंग रिमॅरिड. प्रिन्सेस इज थिंकिंग ऑफ गेटिंग रिमॅरिड असं हे इडियम दिलेली आहे. त्याच्यानंतर जो गव्हर्नमेंट शब्द दिलेला आहे तो ॲक्च्युली खालच्या एक्झाम्पल मधला आहे. हे जे आहे इथं, हे असं नसायला पाहिजे, हे इथं जाईल आणि हे इथं होईल. गव्हर्नमेंट सोर्सेस हॅव पुट इट अबाउट दॅट द अपोजिशन इज प्लॅनिंग टू रेज टॅक्सेस इफ दे विन द इलेक्शन. लक्षात घ्या, पहिल्यांदा रुमर्स हॅव बीन पुट अबाउट. रुमर्स हॅव बीन पुट अबाउट, अफवा पसरवली गेली, पसरवणे, अफवेचा प्रसार केला गेला, प्रचार केला गेला. मग इथं काय झालेलं आहे, पसरवणे हा सुद्धा अर्थ होऊ शकते, पसरवणे. ठीक आहे, इथं गव्हर्नमेंट सोर्सेस हॅव पुट इट अबाउट. आता प्रचार करतायत, काय करतायत गव्हर्नमेंट सोर्सेस, प्रचार काय करतायत बघा, हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता एमपीसीचे पोरं आहे, तुम्हाला कळते गव्हर्नमेंट अपोजिशनचा नेहमी प्रचार प्रसार करत राहते की हे काहीतरी वेगळंच घेऊन येणार आहे, ते वेगळंच काहीतरी करणार आहेत, असं चालतेच आहे. कुठलीही पार्टी सत्तेत असो, कुठलीही अपोजिशन मध्ये असो. तर गव्हर्नमेंट सोर्सेस हॅव पुट इट अबाउट, काय पुट इट अबाउट करताय, काय प्रचार करत आहे की दॅट द अपोजिशन इज प्लॅनिंग टू रेज टॅक्सेस इफ दे विन द इलेक्शन. इलेक्शनमध्ये ते जर जिंकले आणि सत्तेत आले तर ते टॅक्सेस वाढवतील. असा प्रचार कोण करते, गव्हर्नमेंट सोर्सेस करतायत, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे प्रचार करणे, प्रसार करणे किंवा एखादी गोष्ट पसरवणे, साऱ्या जगात करणे म्हणजेच पुट अबाउट. चला नेक्स्ट वन. पुट अबाउटचा आणखी एक दुसरा अर्थ आहे, इफ अ शिप ऑर बोट पुट्स अबाउट इट टर्न्स अराउंड. ठीक आहे, पुट्स अबाउटचा अर्थ होते वळवणे, मागे वळवणे. काय होते याचा अर्थ, मागे वळवणे, मागे वळवणे असा त्याचा अर्थ होते, किंवा मागे फिरणे, परत फिरणे वगैरे. द विंड वॉज गेटिंग मच स्ट्रॉंगर सो वी डिसाइडेड टू पुट अबाउट अँड रिटर्न टू पोर्ट. पुट अबाउट म्हणजे काय, बोट वळवणे आणि पोर्टवर परत येणे, असं त्यांनी काय केलेलं आहे, डिसाईड केलेलं आहे. सो पुट अबाउट म्हणजे काय, माघारी येणे, मागे वळणे, परत फिरणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, नेक्स्ट वन. परंतु ते बोट, शिप या बाबतीतच, बाकी बाबतीत येणार नाही. पुट अक्रॉस, टू एक्सप्लेन ऑर एक्सप्रेस समथिंग क्लिअरली सो दॅट पीपल अंडरस्टँड इट इझिली. ठीक आहे, स्पष्ट सांगणे, स्पष्ट शब्दात मांडणी करणे, शब्दात मांडणी करणे असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. मग गव्हर्नमेंट नीड्स टू पुट मेसेज दॅट द इकॉनॉमी इज स्टार्टिंग टू रिकवर. स्पष्ट शब्दात गव्हर्नमेंटनं, सरकारनं सांगायला पाहिजे की इकॉनॉमी काय होते, आता अर्थव्यवस्था सुधारते. नेक्स्ट, गुड टीचर्स आर द वन्स हु आर एबल टू पुट थिंग अक्रॉस वेल. ठीक आहे, गुड टीचर्स कोणाला म्हणतात, जे आपले विचार स्पष्ट शब्दात दुसऱ्यांपर्यंत मांडू शकतात, पोहोचू शकतात, त्यांना गुड टीचर्स म्हणतात. असा याचा काय होतो, अर्थ होतो. टू एक्सप्लेन ऑर एक्सप्रेस समथिंग क्लिअरली सो दॅट पीपल अंडरस्टँड इट
इझिली. ठीक आहे, लोकांना समजेल कळेल अशा भाषेत मांडणी करणे. ज्याचा आणखीन काय अर्थ होऊ शकतो? लोकांना समजेल अशा भाषेत मांडणी करणे. अशा भाषेत मांडणी करणे. ठीक आहे, हा त्याचा काय होतो? अर्थ होतो. एवढं समजून घ्यायचं आहे. चला बोलूया नेक्स्ट याच्यावरती. नेक्स्ट आहे पुट युअर सेल्फ अक्रॉस. याचा अर्थ होते टू एक्सप्रेस युअर आयडियाज अँड ओपिनियन्स क्लिअरली सो दॅट people understand them easily and realize what sort of person you are. प्रस्तुत करणे स्वतःला. ऑलवेज रिफ्लेक्सिव्ह जर असेल तर स्वतःला प्रस्तुत करणे. स्वतःला काय करणे? प्रस्तुत करणे. या अर्थाने इथं याचा वापर झाला. पुट युअर सेल्फ अक्रॉस. स्वतःला प्रस्तुत करणे. मग I don't think I managed to put myself across well in that interview. I could not put myself across well in that interview. मी स्वतःला त्या इंटरव्ह्यू मध्ये व्यवस्थितरित्या प्रस्तुत करू शकलो नाही, एक्सप्रेस करू शकलो नाही. ठीक आहे, जे स्वतःची मांडणी करू शकलो नाही, ज्या शब्दात मला करायची होती त्या शब्दात मी एक्सप्रेस करू शकलो नाही, स्वतःला सांगू शकलो नाही, स्वतःला एक्सप्रेस करू शकलो नाही, असा त्याचा काय होते? अर्थ होते. एवढं लक्षात घ्या. बट गाईज रिमेंबर, तुम्ही स्वतः यू शुड बी एबल टू पुट युअर सेल्फ अक्रॉस इन द अपकमिंग एक्झाम. स्वतःला तुम्ही परीक्षेत काय करू शकले पाहिजे? प्रस्तुत करू शकले पाहिजे येणाऱ्या परीक्षेत. मग कसं प्रस्तुत कराल? चांगले मार्क्स मिळवून. लक्षात घ्या. नेक्स्ट वन, put around or put round to tell a lot of people news or information that might not be true. याच्या अगोदरच बघितलेले आपण. याच्या अगोदरच पुट अबाउट ची बघितलेली आहे. सेम आहे पुट अराउंड और पुट अबाउट. मग काय होते याचा अर्थ? रुमर्स. सेम एक्झाम्पल त्याच्यासाठी दिलेला आहे. पुट अबाउट, पुट अराउंड किंवा पुट राऊंडचा एकच अर्थ काय? पसरवणे, अफवा पसरवणे. याचा अर्थ काय होऊ शकते? अफवा पसरवणे. मगाशीचा सुद्धा तो असू शकते. अफवा पसरवणे होऊ शकतं. प्रचार किंवा प्रसार करणे सुद्धा होऊ शकतो. प्रचार किंवा प्रसार करणे असा सुद्धा याचा काय होऊ शकतो? अर्थ होऊ शकतो. सेम एक्झाम्पल्स आहे, तुम्ही बघू शकता. नेक्स्ट बघूया. पुट असाइड. नेक्स्ट काय आहे? पुट असाइड. हे आहे पुट असाइड. लक्षात घ्या. आणि पुट असाइडचा अर्थ काय होतो? तर पुट असाइडचा टू सेव्ह मनी फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. याच्यावरती प्रश्न आलेला आहे, मगाशी दाखवलेला आहे. ठीक आहे, एखाद्या विशिष्ट उद्देशाने किंवा विशिष्ट उद्देशासाठी द खाली पाहिजे होता पुढ्याला. उद्देशासाठी पैसे वाचवणे. ठीक आहे. मग शी पुट असाइड $100 अ मंथ फॉर क्लोथ्स. ठीक आहे, कपड्यासाठी प्रत्येक महिन्याला ती $100 काय करते? बाजूला ठेवते, म्हणजे वाचवते. त्या पुट असाइडचा एक दुसरा अर्थ आहे टू इग्नोर अ प्रॉब्लेम ऑर डिसअग्रीमेंट सो दॅट यू कॅन अचीव समथिंग. The opposition parties have finally put aside their differences and formed an alliance. Put aside याचा अर्थ होते बाजूला ठेवणे. मतभेद बाजूला ठेवणे. याचा अर्थ काय होते? पुट असाइडचा बाजूला ठेवणे, मतभेद बाजूला ठेवणे. पुटिंग असाइड प्रॅक्टिकल डिफिकल्टीज. आय थिंक द प्रपोजल साउंड्स रिअली प्रॉमिसिंग. ठीक आहे, समजून घ्या, महत्वाच्या आहेत. जर प्रॅक्टिकल डिफिकल्टीजला आपण बाजूला जर ठेवलं तर प्रपोजल छान वाटतंय, मस्त वाटतंय, असा त्याचा अर्थ आहे. समजून घ्या या सर्वच्या सर्व इडियम्स आणि फ्रेजेसला. याला नोटबुकमध्ये लिहा, खूप महत्वाचे आहेत. लक्षात घ्या, अर्थासहित आणि उदाहरणासहित. नेक्स्ट याच्यावरती पुट ॲट. पुट ॲटचा अर्थ काय होते? टू रफली कॅल्क्युलेट दॅट समथिंग विल कॉस्ट अ पर्टिक्युलर अमाऊंट और दॅट समथिंग इज अ पर्टिक्युलर साइज और अमाऊंट. एखाद्या
नुकसानाची ढोबळमानाने केलेली मांडणी किंवा ढोबळमानाने केलेली मांडणी। याचा अर्थ काय होईल? नुकसानाची होईलच असं नाही, पण एखाद्या गोष्टीची, एखाद्या नुकसानाची म्हटल्यापेक्षा त्याला एखाद्या गोष्टीची म्हणूया आपण, एखाद्या गोष्टीची, इथं लिहूया गोष्टीची, एखाद्या गोष्टीची ढोबळमानाने केलेली मांडणी। मग ते नुकसान असू शकते, लॉस असू शकते, काही असू शकते। इनिशियल एस्टिमेट्स पुट द कॉस्ट ऑफ द अर्थक्वेक डॅमेज ॲट $17 मिलियन। ठीक आहे, पहिल्यांदा जे इस्टिमेट, भूकंपाचं जे नुकसानाचं जे काही अंदाज लावला गेला की किती नुकसान झालेलं आहे, तर पहिल्यांदा $17 मिलियन नुकसानाचा अंदाज लावला गेलेला अंदाज आहे, ढोबळमानाने आहे, अंदाजे आहे। ठीक आहे, द डेट टोल वॉज अनऑफिशियली पुट ॲट 2200। अनऑफिशियली किती त्याची मांडणी केलेली आहे? तर 2200। ठीक आहे, पुट अवे हा याच्यातला शब्द नाही, याला खोडून टाका, हा यातला शब्द नाही आहे। ठीक आहे, हा बाजूला घ्या। त्याच्यानंतर पुट अवे, पुट अवे टू पुट समथिंग इन अ प्लेस वेअर इट इज युजली केप्ट, आहे तेथे ठेवणे, असते तिथे ठेवणे। एखादी वस्तू ज्या जागेवर असते, ज्या जागेवर असते तेथे ठेवणे, जेथे असते तेथे ठेवणे, ज्या जागेवर असते, जेथे असते तेथे ठेवणे, हा त्याचा अर्थ होतो। मग टू पुट समथिंग इन द प्लेस वेअर इट इज युजली केप्ट, समजून घ्या, महत्वाचं आहे। ठीक आहे, आय विल वॉश अँड ड्राय द डिशेस इफ यू पुट देम अवे। आय विल वॉश अँड ड्राय द डिशेस इफ यू पुट देम अवे। तू आहेस तिथं ठेवशील डिशेस, मी धुतो, परंतु त्या तिथं नेऊन ठेवणे तुझी जबाबदारी। शी फोल्डेड अप द टॉवेल्स अँड पुट देम अवे इन द कबोर्ड। ठीक आहे, तिनं टॉवेलला घड्या केल्या, टॉवेलच्या घड्या केल्या आणि कुठं ठेवलाय? कबर्डमध्ये ठेवलाय। म्हणजे त्याची जागा कुठे ठेवण्याची? कबर्डमध्ये, जिथं असतात तिथे नेऊन ठेवणे। टू सेव्ह अन अमाउंट ऑफ मनी, पैसे सेव्ह करणे या अर्थाने सुद्धा पुट अवेचा उपयोग केला जातो। ठीक आहे, मग काय होईल तो? टू सेव्ह अन अमाउंट ऑफ मनी, आय ट्राय टू पुट अ लिटिल अवे एव्हरी मंथ। आय ट्राय टू पुट अ लिटिल अवे म्हणजे काय? तर छोटे म्हणजे पुट बाय। इथं काय अर्थ झालेला आहे? टू सेव्ह मनी, तर हा झालेला आहे अर्थ पुट बायचा अर्थ इथं थोड्या वेळा अगोदरच आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे। चला बोलूया नेक्स्ट त्याच्यावरती। दुसरा आहे अर्थ याचा पुट अवेचा, इफ यू पुट अवे अ लॉट ऑफ फूड और ड्रिंक यू ईट और ड्रिंक इट। ठीक आहे, म्हणजे खूप जास्त खाणे किंवा पिणे याचा तो अर्थ होतो। आय कांट बिलीव्ह हाऊ मच एलेक्स पुट अवे ॲट लंच। सॅम अँड आय पुट अवे अ होल बॉटल ऑफ विस्की ॲट नाईट। पूर्णच्या पूर्ण म्हणजे काय आहे? खाणे किंवा पिणे या अर्थाने याला वापरलं जातं। पुट अवेचा अर्थ काय होतो? खाणे किंवा पिणे या अर्थाने वापरलं जातं। ठीक आहे, सो यू शुड डिसाइड व्हॉट शुड यू पुट अवे। ठीक आहे, ॲट नाईट। सो यू कॅन हॅव कोकोकोला, थम्सअप, पेप्सी वगैरे वगैरे, वॉट एव्हर इट इज द मॅटर ऑफ चॉईस ॲक्च्युअली। लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन। नेक्स्ट वन आहे टू स्कोर अ गोल इन स्पोर्ट बाय किकिंग और हिटिंग द बॉल इन टू द नेट। काय करणे? गोल बनवणे, गोल करणे, बनविणे नाही, गोल करणे। याचा अर्थ काय होतो? गोल करणे। द थर्ड गोल वॉज पुट अवे बाय विलियम, बाय प्रवीण, बाय संतोष, बाय गणेश, बाय अमोल, बाय मंट्या, बाय हितेश, असे नावं आपण घेऊ शकतो। चला वळूया नेक्स्ट त्याच्यावरती। नेक्स्ट आहे पुट बॅक, टू पुट समथिंग वेअर इट वॉज बिफोर इट वॉज मूव्ड। जिथून आणलंय तिथे ठेवणे, अगेन जागेवर ठेवणे। जिथून आणलं तेथे ठेवणे।
You will put the books back when you have finished with them, won't you? तुझं काम झालं की पुस्तकं जिथून काढले तिथं ठेवशील ना? ठेवणार नाही का? तर ठेवशील. येस, ठेवायलाच पाहिजे. सो यू शुड पुट बॅक द बुक्स. जिथून घेतले तिथं. जो पुट दॅट बॅग, देर इज अ गुड बॉय. देर इज गुड बॉय, पुट दॅट बॅग. वॉट एव्हर इट इज. जॉय, पुट दॅट बॅग. अरे जॉय, ते आहे तिथं ठेव. ठीक आहे. जॉय इज अ गुड बॉय ॲक्च्युली. नेक्स्ट वन. ठीक आहे. टू चेंज द डेट ऑफ टाइम ऑर इव्हेंट सो दॅट, म्हणजे मागे करणे किंवा घेणे हा अर्थ होतो. घड्याळ, पुट बॅक युअर वॉच. दॅट मीटिंग हॅज हॅड टू बी पुट बॅक टिल डिसेंबर 18. पुट बॅक म्हणजे काय? पुढची डेट मागे घेणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. टू कॉज समथिंग टू हॅपन लेटर दॅन इट शुड हॅपन. द लेटेस्ट प्रॉब्लेम माइट पुट बॅक अवर फिशिंग डेट बाय अ होल मंथ. ठीक आहे. म्हणजे पुट बॅक म्हणजे काय? अगेन टू चेंज द डेट ऑफ टाइम ऑर इव्हेंट सो दॅट इट हॅपन्स लेटर दॅन प्लॅन. तर असे त्याचे अर्थ होतात. चेंज द डेट ऑफ टाइम ऑर ऑफ एन इव्हेंट सो दॅट इट हॅपन्स लेटर दॅन प्लॅन. जेवढा प्लॅन केलेला आहे त्याच्यानंतर. बघा याचे दोन अर्थ होतात, समजून घ्या, महत्वाचा आहे. याचा टू कॉज समथिंग हॅपन लेटर दॅन इट शुड म्हणजे नंतर होतो. याचा अर्थ काय होईल? याला थोडंसं आपण काय करूया, याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो, उशिरा घेणे. याचा अर्थ काय होणार आहे? उशिरा घेणे असा सुद्धा अर्थ होऊ शकतो. दॅट मीटिंग हॅड टू बी पुट बॅक टिल डिसेंबर 8. 8 तारखेपर्यंत ते आपल्याला काय करावं लागेल? इथं उशिरा घेणे म्हणजे पोस्टपोन या अर्थाने वापरलेला आहे त्यांनी. काय वापरलेलं आहे? पोस्टपोन. म्हणजे पुटबॅकचा अर्थ पोस्टपोन सुद्धा होते. काय होते? पोस्टपोन आणि प्रीपोन दोन होतात. द लेटेस्ट प्रॉब्लेम माइट पुट बॅक अवर फिशिंग डेट बाय अ होल मंथ म्हणजे पुढे ढकलणे. पोस्टपोन या अर्थाने याला वापरलेला आहे, मागे फिरवणे नाही, घेणार नाही आहे. त्याचा पुढचा अर्थ जो दिलेला आहे, ठीक आहे, तो आहे इफ यू पुट अ वॉच और क्लॉक बॅक यू मेक इट स्लो अँड अर्लियर टाइम. तर इफ यू पुट, इथं काय पाहिजे? इफ यू पुट अ वॉच. इथं याचा अर्थ होणार आहे मागे घेणे किंवा करणे हा अर्थ होणार आहे. ठीक आहे. वी विल बी लँडिंग इन अबाउट 5 minutes. आय वुड बेटर पुट माय वॉच बॅक. मागे करणे, बेटर, मागे घेणे. ठीक आहे. इन्फॉर्मल. टू क्विक ड्रिंक अ लॉट ऑफ अल्कोहोल. ही कॅन पुट बॅक 9 or 10 beers ऑन अ गुड नाईट. ओके. इन्फॉर्मल म्हणजे काय? याचा यूज इन्फॉर्मल आहे. हा याचा यूज इन्फॉर्मल आहे. याचा अर्थ होतो टू क्विकली ड्रिंक अ लॉट ऑफ अल्कोहोल. टू क्विकली ड्रिंक अ लॉट ऑफ अल्कोहोल म्हणजे काय आहे? खूप सारं खूप जास्त मादक पदार्थ लवकर सेवन करणे, लवकर पिणे. खूप जास्त मादक पदार्थ लवकर पिणे. ठीक आहे. म्हणजे गचकन गिळणे, ज्याला आपण काय म्हणू? गचकन गिळणे, पटकन गिळणे. याला काय म्हणू शकतो? पटकन गिळणे. याचा अर्थ काय होऊ शकतो? याचा अर्थ होऊ शकतो पटकन गिळणे. सॉरी, इकडे लिहितोय, तिकडे दिसणार नाही. पटकन गिळणे हा त्याचा काय होणार आहे? अर्थ होणार आहे. याचा अर्थ काय होणार आहे? पटकन गिळणे. खूप जास्त मादक पदार्थाचं सेवन करणे किंवा पटकन गिळणे हा त्याचा. ही कॅन पुट बॅक ही कॅन पुट बॅक 9 or 10 beers ऑन अ गुड नाईट हा त्याचा काय आहे? एक एक्झाम्पल आहे. चला वळूया नेक्स्ट याच्याकडे. पुट बिफोर. टू गिव्ह मोर अटेन्शन टू वन थिंग दॅन अनदर बिकॉज यू थिंक इट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. म्हणजे काय? टू गिव्ह मोर अटेन्शन टू वन थिंग. एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीपेक्षा अधिक महत्व देणे. एखाद्या गोष्टीला किंवा मग याला आपण काय म्हणू? प्राधान्य देणे. याला थोडक्यात काय म्हणू? याचा अर्थ होते प्राधान्य देणे. एखाद्या गोष्टीला काय देणे? प्राधान्य देणे. मग आय वुड नेवर पुट माय वर्क बिफोर माय फॅमिली. माझं काम माझ्या कामाला माझ्या परिवाराच्या आधी मी प्राधान्य देऊ शकत नाही.
ठीक आहे, माझ्या परिवार आणि कामाची तुलना होत असेल तर माझ्या परिवाराला माझं नेहमी काय असेल, प्राधान्य असेल, असा त्याचा अर्थ होतो. इफ यू पुट फॅक्ट्स ऑर आयडियाज बिफोर पीपल इन ऑथॉरिटी यू फॉर्मली टेल ऑर एक्सप्लेन टू देम वी हॅव गॉट टू पुट अवर प्रपोजल बिफोर द कमिटी. मग याचं अगेन काय होणे, प्रस्तुत करणे किंवा मांडणी करणे. प्रस्तुत करणे किंवा काय होईल याचा अर्थ, मांडणी करणे. मांडणी करणे, ठीक आहे. पण कोणाच्या समोर, पुट बिफोर म्हणजे एखाद्याच्या पुढे एखाद्या गोष्टीची मांडणी करणे किंवा एखादी गोष्ट प्रस्तुत करणे, एखादी गोष्ट एखाद्याच्या समोर ठेवणे, असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. यू शुड पुट युअर थॉट बिफोर युअर पॅरेंट्स. तुमच्या पॅरेंट्स पुढे तुम्ही तुमचे विचार मांडायला पाहिजे, ठीक आहे. विचार मांडणे, एखादी गोष्ट प्रस्तुत करणे, असा त्याचा अर्थ होतो. पुट बिहाइंड, इफ यू पुट अन अनप्लेझंट एक्सपिरियन्स बिहाइंड यू फॉरगॉट इट, म्हणजे काय, झाले गेले विसरून जावे. याचा अर्थ काय होते, झाले गेले विसरून जावे. झाले गेले विसरून झाले गेले विसरून जाणे. टू फॉरगेट युअर बॅड एक्सपिरियन्सेस ऑर अनप्लेझंट एक्सपिरियन्सेस, जे काही पास्टचे तुमचे अनप्लेझंट एक्सपिरियन्सेस असतात, यू शुड फॉरगेट देम, असा त्याचा अर्थ आहे. पुट बिहाइंड व्हॉट एव्हर हॅपन, लेट्स मूव्ह ऑन. झालं गेलं, जाऊ द्या तिकडे, चला आता पुढे जाऊया, पुढे सरकूया, असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. like any divorce it was a painful because it was a painful business but I have put all that behind me now. प्रत्येक डिवोर्स सारखा हा सुद्धा डिवोर्स कसा होता, पेनफुल होता, ठीक आहे, यातनादायी होता, परंतु मी ह्या सर्व गोष्टी आता मागे टाकलेल्या आहेत. मागे टाकणे असा त्याचा अर्थ होतो. पुट बिहाइंडचा अर्थ आणखीन काय होतो, मागे टाकणे, गोष्टींना मागे टाकणे, असा त्याचा अर्थ. असं ॲक्च्युली नाही, उचलून मागे टाकणे त्याचा अर्थ होत नाही. नेक्स्ट वन आहे पुट बाय. पुट बायचा अर्थ होतो टू सेव्ह अन अमाऊंट ऑफ मनी इन ऑर्डर टू यूज लेटर. हे बोललेलं ऑलरेडी झालेलं आहे. काय होते याचा अर्थ काय होते, सेविंग करणे म्हणजे मनी, पैशाची बचत करणे, पैशाची बचत करणे, बचत करणे हा त्याचा अर्थ होतो. काय होते, बचत करणे पैशाची. पुट डाऊन, टू पुट समथिंग और समवन दॅट यू आर होल्डिंग ऑन टू द फ्लोर और ऑन टू अदर सरफेस. असं पुट डाऊन धरून असं खाली टाकून देणे, असा त्याचा. आय विल जस्ट पुट माय बॅग डाऊन, इट इज रादर हेवी, इट इज रादर हेवी. पुट मी डाऊन, मला खाली सोडून दे. सॅम पुट दॅट नाईफ डाऊन, यू आर मेकिंग मी नाईस. फेकून दे, खाली टाकून दे, खाली टाकून देणे, याचा अर्थ काय होते, खाली टाकून देणे किंवा खाली फेकून देणे, फेकून देणे किंवा खाली ठेवून देणे. खोली नाही आहे, खाली आहे. खाली ठेवून देणे, खाली ठेवून देणे, हा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट आहे पुट डाऊन, टू मेक समवन फील स्टुपिड और अनइम्पॉर्टंट बाय क्रिटिसाइजिंग देम. एखाद्यावर टीका करून तो किती नालायक आहे हे सांगणे याचा अर्थ होतो. वाय डू यू हॅव टू पुट मी डाऊन, एखाद्याचा काय करणे, कचरा करणे, एखाद्याचा काय करणे, कचरा करणे, अपमान करणे. काय करणे, अपमान करणे. पान उतारा करणे, पान उतारा करणे, पान उतारा करणे म्हणजे टू मॉर्टिफाय, ठीक आहे, लक्षात घ्या. मग वाय डू यू हॅव टू पुट मी डाऊन इन फ्रंट ऑफ एव्हरीवन लाईक दॅट. दुसऱ्याच्या समोर कशाला माझी इज्जत काढतो. इज्जत काढणे, आणखीन काय होतं आपल्या भाषेत, इज्जत काढणे. माझी दुसऱ्यांसमोर माझी इज्जत का काढतो तू एवढी, तशी इज्जत का काढतो, काय प्रॉब्लेम आहे. समटाइम्स रिफ्लेक्सिव्हली, कधी कधी त्याचा रिफ्लेक्सिव्हली यूज होतो. यू पुट युअर सेल्फ डाऊन टू मच, तू स्वतःला खूप कमी लेखतं. मग इथं काय आहे, याचा अर्थ होतो कमी लेखणे. इथं रिफ्लेक्सिव्ह यूज आला तर इथं काय होतो, कमी लेखणे, कमी लेखणे. तू स्वतःला खूपच कमी लेखतं किंवा लेखू देतं, असा त्याचा काय आहे, अर्थ आहे, कमी लेखणे. सो यू शुड नॉट पुट युअर सेल्फ डाऊन, रिमेंबर, ठीक आहे. हे त्याच्या अर्थात. पहिल्याचा काय होते, पान उतारा करणे, अपमान करणे, इज्जत काढणे. दुसऱ्याचा कमी लेखणे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा यूज झाला
तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं. नेक्स्ट आहे टू पुट समवन्स नेम. आता हा पुट डाऊनचाच अर्थ आहे. म्हणजे काय, एखाद्याचं नाव यादीत टाकणे. नाव यादीत टाकणे. ठीक आहे. मग नेम्स ऑन अ लिस्ट ऑर डॉक्युमेंट युजली इन ऑर्डर टू अरेंज फॉर देम टू डू समथिंग, ऑफन प्लस फॉर. यू हॅव टू पुट अ चाइल्ड डाऊन फॉर नर्सरी. म्हणजे पुट डाऊन इथं अर्थ काय झाला, यू हॅव टू पुट अ चाइल्ड डाऊन फॉर नर्सरी ऑलमोस्ट ॲज सून ॲज दे आर बॉर्न. मग इथं पुट डाऊनचा अर्थ काय झालेला आहे, शाळेत घालणे, प्रवेश घेणे. काय होतो याचा अर्थ, प्रवेश घेणे. जन्मल्याबरोबरच त्याचा नर्सरीत प्रवेश घ्यावा लागतो. प्रवेश घेणे, शाळेत दाखल करणे, शाळेत टाकणे, शाळेत घालणे असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या ठिकाणी घालणे या अर्थाने, घालणे म्हणजे प्रवेश या अर्थाने. ठीक आहे. तर यू हॅव टू पुट अ चाइल्ड डाऊन फॉर नर्सरी ऑलमोस्ट ॲज सून ॲज दे आर बॉर्न. दुसरा आहे समटाइम्स प्लस टू डू समथिंग. बरं, आय हॅव पुट माय सेल्फ डाऊन टू डू. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, टू डू हे एक्सप्रेशन पुट डाऊनच्या नंतर. इथं समटाइम्स प्लस टू डू समथिंग. टू डू हे एक्सप्रेशन पुट डाऊन सोबत वापरलं जातं असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. मग आय हॅव पुट माय सेल्फ डाऊन टू डू फ्रेंच क्लासेस नेक्स्ट मंथ. म्हणजे पुट माय सेल्फ डाऊन टू डू फ्रेंच क्लासेस नेक्स्ट मंथ काय म्हणजे काय, मी फ्रेंच क्लासेस करण्यासाठी फ्रेंच क्लासमध्ये काय घेतलेला आहे, प्रवेश घेतलेला आहे किंवा प्रवेश घ्यायचा आहे असा त्याचा अर्थ आहे. आय हॅव पुट डाऊन घेतलेला आहे हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. टू डू, आय हॅव पुट डाऊन. ठीक आहे. नेक्स्ट वन समटाइम्स ॲज. त्याच्यासोबत पुट डाऊन सोबत कधी कधी ॲज वापरलं जातं. ही वुड पुट मी डाऊन ॲज नेक्स्ट ऑफ किन सो आय वॉज द फर्स्ट टू बी इन्फॉर्म्ड ऑफ हिज डेथ. माझं नाव त्याच्या नातेवाईकाच्या सुद्धा वर होतं यादीत असणे. जो म्हणजे तो जर खचकला गेला तर पहिलं मला इन्फॉर्म केलं जाईल, इतक्या वर माझं नाव आहे यादीत वरती. ठीक आहे. मग यादीत नाव असणे, नाव यादीत टाकणे, प्रवेश घेणे या अर्थाने या पुटडाऊन या फ्रेझल व्हर्बचा यूज केला जाऊ शकतो. नेक्स्ट यूज काय पुटडाऊनचा, तर नेक्स्ट यूज आहे टू स्टॉप व्हेकल अँड लेट समवन गेट आउट ऑफ इट ऑर ऑफ इट. उतरणे या अर्थाने. हे ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन काय आहे, तर हा ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन यूज आहे आणि जुना यूज आहे. ओल्ड फॅशन म्हणजे जुना यूज आहे. आता अपडेटेड यूज नाही आहे. म्हणजे खाली उतरणे, खाली उतरणे किंवा फक्त उतरणे, वाहनातून खाली येणे. आज द ड्रायव्हर टू पुट यू डाऊन आउटसाइड द चर्च. म्हणजे मला चर्च पाशी उतरव, चर्च पाशी सोड, मला तिथं उतरव हा त्याचा काय झालेला आहे, अर्थ झालेला आहे. नेक्स्ट पुट डाऊनचा अर्थ आणखी काय होते, इफ यू पुट द फोन डाऊन. म्हणजे एखाद्यावरती फोन खाली ठेवणे याचा अर्थ काय होते, फोन खाली ठेवणे, फोन खाली ठेवणे या अर्थाने सुद्धा पुटडाऊनचा उपयोग केला जातो. एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. पुटडाऊन एखाद्यावर रागाने फोन देणे यासाठी सुद्धा आपण काय वापरू शकतो, पुटडाऊन या फ्रेझल व्हर्बचा उपयोग करू शकतो. चला बोलूया नेक्स्ट त्याच्यावरती. नेक्स्ट आहे टू पे पार्ट ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ समथिंग. पुटडाऊनचाच अर्थ आहे. कशाचे आहेत, पुटडाऊनचा नेक्स्ट अर्थ काय, टू पे पार्ट ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्ण जी किंमत आहे त्याचा थोडासा हप्ता भरणे. याचा अर्थ काय होतो, हप्ता भरणे, हप्ता भरणे. ठीक आहे. हॅव यू गॉट इनफ मनी टू पुट अ डेपॉझिट डाऊन ऑन अ हाऊस. ठीक आहे. घराचं जे हप्ता आहे ते भरण्यासाठी तुझ्याकडे पैसे आहेत का, तर हप्ता भरणे या अर्थाने पुटडाऊनचा अर्थ वापरला जाऊ शकतो. टू किल ॲन ॲनिमल बिकॉज इट इज व्हेरी ओल्ड ऑर व्हेरी इल. एखादं जनावर ज्या वेळेला खूप आजारी असते, एखादं जनावर ज्या वेळेला खूप म्हातारं होते की त्याच्याकडनं चालणंही होत नाही, त्याला फार हाल अपेष्टा भोगावे लागतात, त्यावेळेला त्याचं काय केलं जातं, त्याला मारलं जातं. तर अशा मारण्याला फ्रेझल वर्ब कुठली वापरली जाते, तर ती आहे पुटडाऊन. आणि उदाहरण दिलेलं आहे, इफ eventually the poor cat was in such a pain that we had to have her put down. आम्हाला तिला मारावं लागलं. इतका पेन म्हणजे इतक्या तिला यातना होत होत्या की आम्हाला ते बघवत नव्हत्या, म्हणून आम्हाला तिला मारावं लागलं या अर्थाने. नेक्स्ट वन टू राईट समथिंग. ठीक आहे. लेट अस पुट डाऊन युअर थॉट ऑन अ पीस ऑफ पेपर. म्हणजे काय, कागदावरती लिहिणे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो मारणे, याचा अर्थ होतो
कागदावर लिहिणे. याचा अर्थ काय होतो? मारणे. ठीक आहे. टू यूज हा झाला याचा कागदावर लिहिणे. इफ एनीवन वॉन्ट्स टू गो टू द सेमिनार ऑन फ्रायडे आफ्टरनून कुड दे पुट देअर नेम्स पाहिजे होतं ते नेम्स डाऊन ऑन दिस लिस्ट प्लीज. जे कोणी फ्रायडेला शुक्रवारी सेमिनारला जाण्यात ते कागदावर त्यांचे नावं लिहितील का? कागदावर लिहिणे. ठीक आहे. देअर आर फिलिंग्स यू कॅन टॉक अबाउट अँड समटाइम्स इट हेल्प्स टू पुट इट ऑल डाऊन ऑन पेपर. जे काही कधी बोललं जाऊ शकत नाही कधी कधी ते पेपरवर लिहिल्या जाऊ शकते. कागदावर लिहिणे. टू नेक्स्ट यूज आहे टू यूज फोर्स टू स्टॉप पीपल अपोजिंग. ठीक आहे. म्हणजे काय असते? उठाव. टू यूज फोर्स म्हणजे विरोध शमवणे किंवा मिटवणे. कसा? मी म्हणेल बळजबरीने. कसा? बळजबरीने. बळजबरीने विरोध शमवणे किंवा मिटवणे. जसं की 1857चा उठाव जो आहे इट वॉज पुट डाऊन बाय द ब्रिटिशर्स. कळतंय का? म्हणजे जबरदस्तीनं तो काय केला होता? पुट डाऊन केला गेला होता. अशी बरीचशी आंदोलनं आहेत ती दाबली गेली होती. द टँक हॅड बीन ब्रॉट इन टू पुट डाऊन द लास्ट पॉप्युलर अपरायझिंग. शेवटची जी क्रांती आहे ती दाबण्यासाठी टँक बोलवले होते असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. दाबणे, क्षमवणे, मिटवणे. काय? एखादं आंदोलन असेल काही असेल तर ते बळजबरीने दाबणे, शमवणे, मिटवणे ज्याच्यासाठी पुट डाऊन या फ्रेझल व्हर्बचा उपयोग केला जातो असं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट काय आहे याचा यूज? तर नेक्स्ट आहे पुट फोर्थ. काय आहे? पुट फोर्थ. मांडणी करणे. फॉर्मल टू स्टेट अन आयडिया ओपिनियन. इट फॉर्मल आहे. टू स्टेट अन आयडिया और ओपिनियन. हे फॉर्मल नका लिहू लिहिताना. ठीक आहे. शब्द लक्षात घेत जा. फॉर्मल इनफॉर्मल आले ते यूज सांगतायत. या फ्रेझल व्हर्बचा फॉर्मल यूज आहे की औपचारिक आहे की अनौपचारिक आहे? टू स्टेट अन आयडिया और ओपिनियन or to suggest a plan so that it can be considered or discussed. ठीक आहे. म्हणजे काय? पुढे करणे, पुढे मांडणे. इन हर thesis मांडणे. अगेन प्रस्तुत करणे. प्रस्तुत करणे, मांडणे. ठीक आहे. पुढे करणे. इन हर thesis she completely rejects the ideas put forth by Chomsky. ठीक आहे. चॉम्स्कीनं ज्या आयडियाज मांडलेल्या आहेत ते काय म्हणते? त्या सर्वच्या सर्व आयडिया तिनं तिच्या थेसिसमध्ये रिजेक्ट केलेल्या आहेत, नाकारलेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. पुट फोर्थ मांडलेल्या, प्रस्तुत केलेल्या. नेक्स्ट यूज आहे फॉर्मल यूज इफ अ प्लांट. नेक्स्ट यूज काय आहे? इफ अ प्लांट और ट्री पुट्स फोर्थ न्यू लीव्स etc. they begin to appear on the plant or tree. The plant resembles a small log which puts forth leaves when watered. ठीक आहे. याचा अर्थ होतो put forth येणे किंवा बहरणे. बहर येणे या अर्थाने येणे किंवा बहर येणे. पालवी फुटणे. पालवी फुटणे या अर्थाने त्याला वापरलं जाऊ शकतं. नेक्स्ट यूज आहे पुट फोर्थचा टू मेक अ स्ट्रॉंग फिजिकल और मेंटल एफर्ट टू डू समथिंग. मेनली अमेरिकन म्हणजे अमेरिकेत यूज केलं. मी विनाकारण खोडतोय हे तुम्हाला सांग. टू मेक अ स्ट्रॉंग फिजिकल और मेंटल एफर्ट टू डू समथिंग. ठीक आहे. मानसिक किंवा शारीरिक एफर्ट घेणे याचा काय होतो रे? इथं हा अर्थ होतोय. हे अर्थ समजून घ्या. पालवी फुटणे, बहर येणे किंवा येणे, पालवी फुटणे, मांडणी करणे, प्रस्तुत करणे हे याचे काय आहेत? वेगवेगळे दिलेले अर्थ आहेत. हे अर्थ आय होप तुम्हाला सर्वांना दिसत आहेत. चला वळूया नेक्स्ट याच्यावरती. नेक्स्ट यूज काय आहे? तर नेक्स्ट यूज किंवा बाकीचे जे आहेत ते उरलेले बघूया. याच्यामध्ये नेक्स्ट दिलेला आहे पुट फॉरवर्ड. पुट फॉरवर्ड म्हणजे अगेन पुढे करणे. टू स्टेट अन आयडिया और ओपिनियन टू सजेस्ट अ प्लॅन सो दॅट इट कॅन बी कन्सिडर्ड और डिस्कस्ड. ठीक आहे. अगेन मराठीत अर्थ सारखे होतात पण त्याच्यातला डिफरन्स समजून घ्या. म्हणजे काय? प्लॅनची मांडणी करणे. ठीक आहे. पहिल्या याच्यात मत मांडले, इथं योजना मांडणे. इथं काय मांडणे? पुट फॉरवर्ड योजना. टू स्टेट अन आयडिया और ओपिनियन और टू सजेस्ट अ प्लॅन सो दॅट इट कॅन बी
कन्सिडर्ड और डिस्कस्ड. ठीक आहे. मांडणी करणे, पुट फॉरवर्ड, पुढे ठेवणे, विचारासाठी पुढे करणे किंवा मांडणे. ठीक आहे. मग नंबर ऑफ थिअरीज हॅव बीन पुट फॉरवर्ड अबाउट द पॉसिबल कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सरचे जे काही शक्य कारण आहेत, पॉसिबल रिझन्स आहेत, ते पूर्ण रिझन्सची काय केलेली आहे, मांडणी करण्यात आलेली आहे, ज्याचा विचार करून आपण काहीतरी करू शकतो पुढे. समटाइम्स फॉर म्हणजे काय, कधी कधी पुट फॉरवर्ड सोबत फॉर सुद्धा येऊ शकतो. द US हॅज पुट फॉरवर्ड अ 5-point प्लॅन फॉर पीस इन द मिडल ईस्ट. ठीक आहे. पुट फॉरवर्ड म्हणजे काय, विचारासाठी पुढे करणे, मांडणी करणे, प्रस्तुत करणे. त्याच्यानंतर टू चेंज द डेट ऑर टाइम ऑफ एन इव्हेंट सो दॅट इट हॅपन्स अर्लियर दॅन प्लॅन. ठीक आहे. पुढे ढकलणे, पुट फॉरवर्ड. दे डिसाइडेड दॅट दे वुड हॅव टू पुट फॉरवर्ड सम ऑफ द इव्हेंट्स. सो इफ यू पुट फॉरवर्ड, त्याच्यानंतर दिलेला आहे टू चेंज द डेट टाइम ऑर अर्लियर दॅन प्लॅन केलं त्याच्या आधी घडणे. दे डिसाइडेड दॅट दे वुड हॅव पुट फॉरवर्ड सम ऑफ द इव्हेंट्स. आधी घेणे, डेट केली त्याच्या आधी. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ यू पुट फॉरवर्ड अ क्लॉक यू मेक इट शो अ लॅटर टाइम म्हणजे याचं पुढे करणे. याचं काय होते, घड्याळ पुढे करणे या अर्थाने. लंडन इज 5 hours अहेड ऑफ न्यूयॉर्क सो यू विल नीड टू पुट युअर वॉच फॉरवर्ड. पुढे करावी लागेल. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे लक्षात घ्या. पुट फॉरवर्डचं काय होतं, पुट बॅकचा मागेशी बघितला, घड्याळ मागे घेणे. पुट फॉरवर्ड घड्याळ पुढे करणे. पुट युअर वॉच बॅक म्हणजे तुझी घड्याळ मागे घे. पुट युअर वॉच बॅक बाय 3 hours 3 तासानं मागे घे. पुट युअर वॉच 3 hours फॉरवर्ड त्याचा अर्थ 3 तास पुढे घे असा त्याचा अर्थ होतो. आता पुट फॉरवर्डचा नेक्स्ट यूज समजून घेऊया. इफ यू पुट फॉरवर्ड समवन और समवन्स नेम यू ऑफिशियली सजेस्ट दॅट दे शुड बी कन्सिडर्ड फॉर अ पर्टिक्युलर पोझिशन और जॉब. एखाद्याचं नाव एखाद्या गोष्टीसाठी सजेस्ट करणे असा त्याचा काय होतो, पुट फॉरवर्डचा अर्थ होतो. त्याचा काय होते, एखाद्या जागेसाठी किंवा पोझिशनसाठी एखाद्याचे नाव पुढे करणे. या अर्थाने पुट फॉरवर्डला वापरू शकतो. बेरी टेलर्स नेम हॅज बीन पुट फॉरवर्ड फॉर द पोस्ट ऑफ चेअरमन. चेअरमनच्या पोस्टसाठी बेरी टेलरचं नाव, बेरी टेलर जे आहे त्याचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. नेक्स्ट वन समजून घेऊया. नेक्स्ट काय आहे, तर पुट इन टू मेक अन ऑफिशियल रिक्वेस्ट और ऑफर टू हॅव or do something. David's put in request to be transferred. Put in request. David's put in a request to be transferred to the Boston office. करणे या अर्थाने put in. ठीक आहे. मग काय, याचना असू शकते. काय असू शकते, याचना असू शकते. ठीक आहे. A French firm has put in a bid of $4 billion. म्हणजे काय आहे, अगेन काय करणे, बोली. इथं बोली लावणे. किंवा फर्म हॅज पुट इन अ बीड ऑफ, किती रुपयाची बीड केलेली आहे त्यांनी, $4 million बीड केलेली आहे. करणे या अर्थाने त्याचा काय होऊ शकतो, उपयोग केला जाऊ शकतो. एवढा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे पुट इन समथिंग, त्याच्यानंतर दिलेला आहे टू फिक्स न्यू इक्विपमेंट और न्यू सिस्टम इन द करेक्ट प्लेस इन अ रूम और बिल्डिंग. ठीक आहे. पुट इन माय टेलिव्हिजन और पुट इन माय AC प्रॉपरली. पुट इन दिस मशीन देअर. पुट इन दिस, पुट इन दॅट. हे लाव ते लाव. लावणे या अर्थाने घरात लावणे. मराठीतले अर्थ सांगतो. लावणे या अर्थाने काय होऊ शकतो, याचा अर्थ लावणे या अर्थाने वापरला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे पुट इन समथिंग टू से समथिंग वाइल समवन एल्स इज
स्पीकिंग. दुसरा जण, दोन व्यक्ती बोलतायत इथं चर्चा चालू आहे, मध्येच येऊन आपण बोलणे याला म्हणतात पुट इन समथिंग. बट डोंट थिंक शी इज द राईट पर्सन फॉर जॉब, शी पुट्स इन. ती म्हणाली की असा विचार करू नको की ती या जॉबसाठी योग्य कॅन्डिडेट आहे. पुट इन फॉर टू मेक अन ऑफिशियल रिक्वेस्ट टू हॅव ऑर डू समथिंग. ठीक आहे, लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे इथं. याचा अर्थ काय होतो? पुट इनचा अर्थ रिक्वेस्ट करणे, पण कशी आहे? ऑफिशियल आहे. टू मेक अन ऑफिशियल रिक्वेस्ट टू हॅव ऑर डू समथिंग. रिचर्ड्स फायनली पुट इन फॉर हिज ड्रायव्हिंग टेस्ट. ठीक आहे, म्हणजे त्याला ऑफिशियल कशाची रिक्वेस्ट आहे? ती ड्रायव्हिंग टेस्टची आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. अगेन कशी रिक्वेस्ट आहे? ऑफिशियल रिक्वेस्ट. ऑफिशियल रिक्वेस्टसाठी आपण पुट इन फॉर वापरू शकतो, ऑफिशियल रिक्वेस्ट करण्यासाठी. ठीक आहे, औपचारिक प्रार्थना. ठीक आहे, आग्रह. नेक्स्ट आहे पुट इन किंवा पुट इन टू. इफ यू पुट टाइम, वर्क और एफर्ट इन टू समथिंग, यू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम और एफर्ट डुईंग इट. एखाद्या गोष्टीत तुम्ही वेळ टाकणे म्हणजे मेहनत, एखादी गोष्ट करण्याला मेहनत घेताय म्हणजे तिथं तुम्ही बराचसा वेळ इन्व्हेस्ट करतात असं त्याचा अर्थ होतो. वी हॅव ऑल पुट अ लॉट ऑफ. पुट म्हणजे काय? टाकणे. इन्व्हेस्ट करणे. काय करणे? इन्व्हेस्ट करणे. इन्व्हेस्टमेंट कशाची? वी हॅव ऑल पुट अ लॉट ऑफ एफर्ट इन टू दिस प्रोजेक्ट अँड वी वॉन्ट इट टू सक्सीड. आम्ही सर्वांनी याच्यात खूप मेहनत घेतलेली आहे. याच्यामध्ये आमच्या मेहनतची काय आहे? इन्व्हेस्टमेंट आहे. काय आहे? इन्व्हेस्टमेंट आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. टाकणे म्हणजे फेकून देणे नव्हे. गुंतवणूक ज्याला आपण म्हणू, गुंतवणूक. एखाद्या गोष्टीत काय करणे? वेळेची गुंतवणूक करणे. याच्यात आम्ही खूप जास्त आमच्या मेहनतीची काय केलेली आहे? गुंतवणूक केलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो, गुंतवणूक करणे. पुट इन समथिंग और पुट समथिंग इन टू प्रोव्हाइड मनी फॉर अन ऑर्गनायझेशन और ॲक्टिव्हिटी. इन्व्हेस्टर नीड्स टू पुट इन. पुट इन म्हणजे काय? अगेन गुंतवणूक. पण या दोन्ही गुंतवणुकीचे अर्थ वेगवेगळे, कंटेक्स्चुअल मीनिंग वेगळे निघतात. इथं पैशाची, एक पुट इन समथिंग पैशाची गुंतवणूक आहे, तर एका ठिकाणी वेळेची आणि मेहनतीची गुंतवणूक आहे, हे आपल्याला दिसतंय. तर हा त्याचा अर्थ झालेला आहे. पुट इन समथिंग और पुट समथिंग इन म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणे, गुंतवणूक करणे. पण दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीची गुंतवणूक आहे. एका ठिकाणी एफर्टची गुंतवणूक आहे, तर एका ठिकाणी पैशाची गुंतवणूक आहे. एका ठिकाणी टाईमची गुंतवणूक दिसते, तर एका ठिकाणी पैशाची गुंतवणूक दिसते. असा हा डिफरन्स आपल्याला या फ्रेझल व्हर्ब्समध्ये दिसतो. मित्रहो, लक्षात घ्या, ह्या फ्रेझल व्हर्ब्स घेतल्यात, याच्याशी संबंधित ज्या इडियम्स आणि फ्रेजेस आहेत ह्या पुढच्या लेक्चरमध्ये असतील. ह्याच्याशी संबंधित नाही तर हे लेक्चर, जे पहिलं लेक्चर आहे, या पहिल्या लेक्चरमध्ये मी दोनच शब्दावरती चर्चा केली, एक म्हणजे ब्लो आणि दुसरा म्हणजे पुट. पुढच्या लेक्चरमध्ये अनेक शब्दांवरती चर्चा होणार आहे. परंतु लक्षात घ्या, ज्या वेळेला मी चर्चा करणार आहे कुठल्या व्हर्बची, कुठल्या फ्रेझल व्हर्बची, कुठल्या इडियम्सची, तुम्हाला घरी राहून थोडक्यात त्या इडियमशी संबंधित किंवा फ्रेझल व्हर्बशी संबंधित काही जर मटेरियल गोळा करता आलं, सिनोनिम्स, अँटोनिम्स असे काही शब्द, तर ते तुमचं ॲडिशनल नॉलेज असेल, एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मित्रहो, ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न उद्भवत असतील तर तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देईल आणि काही सजेशन असेल तर तेही सांगा. नक्कीच त्यांना पुढच्या लेक्चरमध्ये मी समाविष्ट करण्याचा काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे. थँक्यू व्हेरी मच गाईज. हे जे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर याला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून जे कोणी मुलं, जे कोणी तुमचे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, जी कोणी MPSCची तयारी करत असतील किंवा कंबाईनची एक्झाम देणारी असतील किंवा येणाऱ्या एक्झाम्स देणाऱ्या असतील, त्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवा, म्हणजे त्यांनाही येणाऱ्या परीक्षेमध्ये या लेक्चरची मदत होईल. धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.